मला सांगा, मका बैल तुमची सुटू द्या, माझी सुटू द्या, त्याला कळतं का आपल्या मालकाची मका आहे म्हणून? चप 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 आणायचंच काम. कोण? पशु. पशु तर काय ज्ञान असते का? मग कुत्र्याने एकादशीचा वाद मिटवा. तुम्हाला आम्हाला संकट पडा असं नव्हतं सरजी. ही श्रुती बेजार झाली, श्रुतीवरी श्रुती. वेदाचे किरण बेजार झाले आणि श्रुतीनं वरी गेल्यावर कुत्र्याला विचारलं, का तुमच्याकडे ही ताकद कुठून प्राप्त झाली? कुत्र्याने श्रुतीला उत्तर दिलं, हे श्रुती वाहते, कोण्या जन्मातलं काय पाप असेल, डोळे भरून आले त्याचे. कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, मला कुत्र्याच्या जन्माला झालं. पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळलं असेल म्हणून पंढरपुरात कुत्रे केले. मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्रे केलं. श्रुतीने विचारलं, स्वान देवता म्हणले असेल, ती स्वान म्हणली असेल, कुत्र म्हणले असेल, काय म्हणली असेल, काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका. त्याबद्दल माझा प्रश्न नाही. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे. मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला. 9 वाजून 32 मिनिटाला मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव. माणसं येत नव्हतं, माणसं येत नाही. किती चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं राशनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रहावकडा चक्राची काय व्याप्ती असेल, हे सांगता येतं का आपल्याला? नाही. हे कुत्र सांगत होतं. एकादशीचा भेद सांगते, पर्वकाळाचं मांगल्य सांगते. त्याला तिथे कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना. आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एक केस त्याच्या अंगावरचा, एक केस. ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्र साध आहे का? ते श्रुती बोलते. श्रुती कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या पुराणामध्ये. 6 जाती. आपण जे रस्त्यावर कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सार्वै नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला आता विज्ञानानं केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का 6 मोजायचे नाही. हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जाते. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती. योगाला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतो. नंतर इचकी त्यांना आता सांगायचं द्वारकेला गेलो विमान. त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावर ते कुत्र पसकन शिकारी. त्याला तिने टिश्यू पेपर काढा आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्र का नाक पुसणार? कुत्र नाही का? नाही काय विमानात बसले म्हणजे ते नशिबान असते. एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 300 म्हणून 200 होते. एकूण 2 माणसं, एकूण 300. मला ते खिडकीच्या तोंडाला शीट भेटलं. त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटत. येत नाही म्हणजे मला आलेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तिथेच तास. तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना अलीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. चेहऱ्यावर लक्षात आले बाई असं नाही, कपडे दोघांना सारखेच होते. मिशा त्याला नव्हत्या, तिला तर नसत्यातच. त्यांनी पेरू काढला. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले फार विद्वान असतील असं नसतं. पेरू काढायच्यानंतर पिशुदा विमानात काही चाकू काही नसतो. पेरू काढायबरोबर आता हात त्यांच्या ते खाती की गाडन ना हाती किंवा लगेच कळाले निघाले लोक असते. यायला काय काशा काढल्या नाही, जेवायला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुराड हातात घेतला नाही, काहीच नाही. कारखान्यातले मुंगळे होते, साखरेच्या पोत्यात नाही, कारखान्यातले. ते लगेच कळत ते. मग आता हे पेरू कसा खातील बरोबर. ती बाईन दाबा होतं, तिचे नाजूक खातं, यानं दाबा होतं. ते तसाच ममुड्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं, असं काही झटपट नव्हतं. नाही त्याचे दोन्ही आता असे कर दाबले असते, त्याचे टिपरे मॉडेल मनगट मोडे असते. ते पैशावर लय असेल. माझ्यासारख्या 10 लोकांनी इतर गेला असे पैसे किती कळलं लागली कांती. लक्षात आलं. तिने पेरू काढा आणि त्याच्या हातात दिलं. मला वाटलं बाई चांगली हो, नवऱ्याला खाल द्यायला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यायला. असा नवऱ्याकडे पुसायला द्यायला. मग त्याच्याकडे घे ग, बर तू नंतर घेतो का? बायको म्हणा काय काय आपल्याला काय जनगणना करायची, आपल्याला काय घेणे देणे पोकट कळेल शेरी बरोबर आहे का? मग तिने ते पेरू असं खाल्ला. नाजूक दात तिचे
इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणतात कॅमेरा लावून पाहिलं होतं काय तुम्ही अशी एक कुंडी पुन्हा पुन्हा असे गोलदाडा घालणार तुम्ही काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माशा ज्यानं धुपून आणलं त्याला कांदा काढू याचं रस्त्यात गदावर भेटत त्याला कसायचं माणसं कशी तिने असं हळूच कोणतं पेरू खाल्ला विवेक हिरे तू पण खा मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणलं विवेकनं असा फिरवा आणि खालून पडावा पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली त्याच जागेवर टोका मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना तिथं बायकोची दात लागली तुमच्या बाजूला काही माणसं होती सोबतची तयार म्हणलं असं हात खुणलं लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज ते काय इंग्रजी त्याला काय कळलं गेलं काय कळत त्याला आहे का नाही संचार बोलतो काय म्हणजे ही माणसं काय आपण यासाठी बसलो का अरे मी आणलं बायकून ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि ते ह्या विमानात पुण्यवान हे विमान ठिकाणा जात नाही एक तर समुद्रात पडल नाही तर वरची वरी जळण वर फोन लागत असला घरच्याला सांगा आमचं श्राद्ध का म्हणजे आम्ही आज मरायलो आणि त्या तिथे माहित होईल ना वरील काही मनात रेज येत नाही काय अशी नालायक मला सांगा ह्याच्यापेक्षा चांगल्याची पुढे किती चांगली श्रुतीने विचारलं माझा हा प्रश्न माझा एक प्रश्न आहे तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता निसर्गाचा द्वंद्व वाद मिटवता इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे हे आधी कुठून कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला हे श्रुती माते माझ्याकडे एक पुण्य होतं मी पंढरपुरात जन्मलो असू दे ते पुण्य वारकऱ्याच्या दारात जन्मलो ते पुण्य राहू दे पण माझ्याकडे एक पुण्य होतं नित्य देव पाहून आलेला वारकरी मी त्या वारकऱ्याला पाहत होतो नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहण्याशिवाय मी पाण्याचा थेंब पेत नव्हतो अन्नाचा कण खात नव्हतो महाराज देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटतो कमी व्रत असेल तो कमी पुरुषार्थ असेल ते कमी सुखाचं लौकिक असेल मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल म्हणून मालक पहिल्याकडे म्हणतात गेलं पाहिजे त्याच्या भेटीला पाहिलं पाहिजे त्याला आपल्याकडे ठराविक दिवस सांगितले ज्ञानोबा तुकोबाराय ठराविक उपास सांगितले ज्ञानोबा तुकोबाराय आपल्या मावल्या लय भंगीरे सांगितलेले उपासना महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजतो बरं का एक जात आहे कल्याणदादा शेतकऱ्याची आणि एक जात वारकऱ्याची बाकी तुमच्या
तुमच्या जाती पोरापोरीचे लग्न करण्यापुरते ह्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्यावर. पण ओरिजिनल जात शेतकऱ्याची आणि ओरिजिनल जात वारकऱ्याची. तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येते लोकांचं कशाने तुम्ही मला अंदाज कशाला दुसऱ्याची भितड कशाला पाडून खाता येईल दादा तुम्हाला. सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी काय खावं लागेल ज्वारी गहू कसे तयार होते. ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. महाराज विश्वातल्या जीवाचा या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो त्याला शेतकरी राजा म्हणतात. ही एक शेतकऱ्याची जात आहे आणि एक वारकऱ्याची जात आहे. वारकरी कोण्याही जातीचा असो हो का उत्तम चांगला शेत म्हणते का अमक्या जातीने गहू पेरल्या मी उगल. शेत म्हणते का अमक्या जातीच्या केळी लावल्या केळी लागत्या असं ऐकलं. अमक्या जातीच्या टरबूज लावल्या ते टरबूज गोड असते असं म्हणतंय का. नाही नाही नाही. ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली एक नंबरची जात शेतकऱ्याची. आणि ज्याच्याकडे पवित्रतेचं सूत्र चालतंय नम्रतेचं सूत्र चालतंय. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जरी एकमेका. 4-2 अभंग पाठ असले 10 श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचंय. मागच्या जन्मात म्हशीचं पोरग होतं म्हणजे म्हशीचं पोरग हाल्या होता समज नसल वाकत एखाद्याच्या पुढे नसल वाकत त्याची माता राहते. पण या संप्रदायाचं प्रीत काय नम्रता. मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येते. म्हणून त्या 2 जाती श्रेष्ठ सांगितल्या. एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात. तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडायच्या तुम्ही ठरवा. विडाला एखादा म्हणेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती आवडत नाहीत का. आवडतात पण शंका एका गोष्टीची या भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू घेत नाहीत. प्रत्येक जातीत लोक नाराय घेत नाही आणि प्रत्येक जातीत लोक चांगले. म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण एखाद्याला जर चांगलं म्हणत लोक म्हणते महाराज तुम्हाला माहिती आहे का तितकं पण गेले. पण शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वाईट म्हणणार आहे कोणाची मायवेली येम त्याला इतका हानील की त्याची इंचभर जागा पुन्हा नाही लाल करायची. इंचभर जागा या 2 अधिकारी जाते. चला रूपातली ताकद सांगतो. परम पावन रूप ते फार श्रेष्ठ. विश्वात एक इतका सुंदर व्यक्ती की त्याच्या सौंदर्याला आग लागो. माणूस सुंदर होता फार दिसायला सुंदर. आपण कोणालाही सुंदर म्हणतो. नाकी डोळे असल्या किती सुंदर आहे. गोरा पाणी ती सुंदर. तू तम काय तो असा आहे तू तम काय सुंदर आहे. असू दिन किती बी सुंदर 7-8 दिवस बनेल नाही धुतली की वाह त्याला त्याच्या जवळ तरी बस वाटेल का दादा. 7-8 दिवस त्यानं बनेल तीच घाला आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसवून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामुन. माणूस काही नाटक करून बाहेर जाईल पण त्याच्याजवळ बसायचं. नंबर 1चा सुंदर म्हणले काय त्याचं सुंदरपणा दुर्गंधीचं कोण सुंदर कोणाला म्हणत असतात. कोण असतो सुंदर कोण महाराज. दृश्यायाम चक्रे शुभेस्तिका
यदि चक्रा परिभेदाया सौख्य आराशित राशी स्थिता सौख्याम स्थिती जायते नैवम गिरगाव कुठली म्हणलाय महाराज कशात सांगत असतील मी तुरीच्या पाट्यातलं तू वाची जाईल सुमळ्या तू कशाला लोकांचे कपडे धुतू जे लोकांचं हिचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोची परकर भाषी येत असते विडाला काय काय माणसाचा असा नाद असतो ते त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पडलं तू वर्णन केलं तुला सकाळी बायकून रक्ती दिली त्या गाडावर वर तेच होते ती थोतरी थांबली होती चप्पल आणि तो वर्णन करून आम्ही मातीत जावा का हराम खोरा ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करून रस्तुती माझी परिसावी विनंती निंदाथवा स्तुती करावी मानवाची अनेकाची स्तुती स्तुती करायची असेल त्याच्या रूपाची करा त्याच्या नामाची करा त्याच्या पायाची करा बाकीचे आपण त्या लायकीचे नाहीत ना आपला तो अधिकार नाही आपण सर्वसामान्य माणसं आहेत आपण स्तुती योग्य त्याची नाही त्याची करा रूपाची ताकद किती मोठी विश्वास सुंदर व्यक्ती विश्वास सुंदर सौंदर्य कशाने टिकते माहिती तुम्हाला कर्तव्याने ज्याचा कर्तव्यांक गुढ आहे का त्याचं सौंदर्य टिकत असते तुम्हाला जर एखादी योजना पास करायची असेल तर सही कलेक्टरची लागते लागते नंबर 1 चा माणूस सुंदर आहे त्याला फिल्मी सृष्टीत अधिग्रहण म्हणजे त्याला हे केलं आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत म्हणजे तुझ्यासारखा रोज कोण नाही त्याची सही घेतली 12,000चा संडास तरी पास होईल का आणि कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी गोरा पान तुम्हाला काळी घोंगडी कशी पोटात खपती ढवळी घोंगडी नसती का माणूस काय आगाऊ गोष्टी लक्ष ठेवते घोंगडीवाणी म्हणलं की काळ्या घोंगडी लक्ष घेत नाही का तुमचं अशा कलेक्टर चालता येत नाही पाहिलं कलेक्टर ती व्यंग होती मागं फोटो दप्तर बघला आणि गुडघ्यावर चालत होते पण चिल्हात आले त्याविषयी केली तालुक्यातल्या लोकांनी भरपूर त्याच्या सहीनं कायदा झालेला पास तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेची फार ताकद असते हे जर मला ते दिसत नाही चांगलं त्यात सही नसती चांगली का काय रे त्या सहीनं भाकर नाही भेटायची रे सुमळ्या येडपटीस का काय वर्णन असं नसतं वर्णन कर्तव्याचं असतं कलेक्टर रुपा पाहायचा नाही त्याच्या पदावर पाहायचा असतो गाय मोठी किती दिसते याच्या पाहायचं नाही तिच्या दुधावर पाहायचं असतं आंब्याचं झाड किती मोठं आहे सावली बघायचं नाही कैऱ्या किती लागतात त्या अर्धा एकर रानात सावली जातो कैरीत लागत नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या कामी ह्या बायाला आणा फांदे तोडून मांडा श्यामबाला नावाची कन्या होती भद्रश्रवा नावाचा राजा होता आणि काय राज्य मातीत गेलं बरं का आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बरं का आणि काय त्या सैन्याला मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का फडा पुढचं सैन्य मारलं बरं का श्यामबाला नावाची कन्या होती बरं का सुमळ्या मिठानं जर सैन्य मेला असतं सुमळ्या
तर आपल्या देशातल्या जवानाला मीठ दिलं असतं ना, पुते पुते खाला रे, बचक भर मीठ खा. आणि देशाच्या सीमेवर राहत काही नसतरी जुमल्या यालाची वेलाला शिंग्याच्या तेलाला. तुला कोण्या नरकात टाकाव सुमल्या या मला कळणार नाही रे नालाय का. हडव्या जरा वाचून सांगलाय, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. असं कुठं असतं का तिथं? मग त्या आम्ही त्याच काढलं. मंदिर किती चांगलं पाषाणाचं त्याच्यापेक्षा मध्ये मूर्ती सांगा. आपल्याकडे कर्तव्याचा सुगंध असतो, आपल्या कर्तव्याचं सौंदर्य असते. हो, महाराज कीर्तन करत होते, प्रसंग चालू होता, अभंगात पुरावा आला. पण त्या प्रसंगाला प्रसंग कोण्या रसात चालू आहे, त्या रसात जर प्रमाण म्हणत असताना तसा जर स्वर लावला तर बाकीचे लोक त्याच्या रूपाकडे पाहत नाही, त्याच्या त्या आवाजाकडे पाहतात. त्याच्या आवाजाच्या दर्जावरून त्याचं रूप ठरवलं जाते. पण स्वरही तसा लावा लागेल ना. राम वनवासाला चालले आणि चाल लावली, कसा मला टाकून गेला. कसे बरोबर असा स्वर लावला कसं आहे का नाही, त्याच्याकडे कसं पाहते ते म्हणावं लागल. निळा म्हणे नवरस ते जाण ती गायक विरला. महाराज अर्थदृष्टी ज्याला असते का, कीर्तनकार बोलत असताना, भागवतकार रामायणकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जर जो त्याचा पुरावा आणि त्याचा स्वर लावित असेल ते ऐकावंसं वाटतंय. माझ्या लहानपणी एक सिनेमा पाहिला मी, तेव्हा पांढरे आणि ढवळे टीव्ही होते, चित्र अशी कलरची नव्हते, ब्लॅक अँड व्हाईट असंच नव्हते ते. ती पण दुसऱ्याच्या घरी आणखी नव्हती, हल्ला की सगळ्या मुक्याची पण एक जण हलवायला असते वरी आलं का रे, आणि एक जण थांब 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 थांब, ती आणखी नव्हती, ती दुसऱ्याची. आणि तेव्हा पैसे भरले मग आम्हाला कोण मदत. तेव्हा पिक्चर पाहिला होता. पिक्चर मधल्या एका खोट्या मास्तरचं वाजलं होतं. पिक्चर मधल्या एका खोट्या, ते तात्पुरता नाटकातला मास्तर होता आणि त्याचं ते वाजलं होतं. त्या पिक्चरचं नाव होतं पिंजरा. कशी टोळी लावली होती त्यांनी, नारे 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 ना 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 हा, जसा पिंजरा पिक्चर याच्या आजच काढला होता. गाणं म्हणणारा कशाहून श्रेष्ठ झाला पाहिजे त्याच्या आवाजात, त्याच्या त्या मार्मिक. दादा सौंदर्य आपल्या कर्तव्यावर होत असत. आपण किती गोड वागतो. महाराज विटेवरच्या मालकाचं वागणं नाही बोले, काय 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 त्याचं वागणं काय वाग, त्याचा दर्जा काय. महाराज या झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. राहिली हंता बघ आपण लावलेली सगळी झाडं पाणी बंद झालं की वाळतात. मग गव्हाचं झाड असेल, कापसाचं झाड असेल, सोयाबीनचं झाड असेल, ऊसाचं झाड असेल, मोसंबीचं झाड असेल, संत्र्याचं झाड असेल, द्राक्षाचं झाड असेल, काय वगैरे 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 जे काय आपले असतील ते कोणते झाड आपण लावलेले. पाणी आटलं की, पाणी संपलं की वाळतात. त्यानं लावलेली झाड डोंगरावर पुरी फुलतात, डोंगरावर डोंगरावर उष्ण का
झोपायची माणसं. ती ठराविक वर्ग असायचा बिचारायची. त्याची बार घ्यायची, ती वाळू आणायची, हराटीच्या काट्या जाळायच्या, त्याची कोळशी करायची, ती कुटायची, त्याच्यात राळ रांजा कापूर सगळं टाकायचं. ती दारू असायची. आता रेडीमेड भेटेल तोटे, ब्लास्टिंग वगैरे ते काय सगळं. आता मोठा खपट्या तोटा, बारीक तोटा, लय मोठा माणसाच्या पोटावर नाही असं काय काय बारीक मोठमोठ्या खाणीमध्ये ते विहिरीचं काम चालू होतं. ती 10,000 रुपये पाहले जावं वाटायचं. म्हणजे नवीन नवीन नवळी असते असं बघा वाटायचं माणसाला. काही काही गोष्टी असं आधुनिक यंत्रयुग आले त्याच्यावर बाप काही पडायचे दिवशी आवाज. आणि काय नाही, ते वायरच सावडायचं. ती वायर तीच सावडायची. येत होती काही बी बांधायला. आता चांगल्या वस्तूपैकी गरजा सावडायलाच वेळ लागायला. आणि पहिला घरता कामी येत होता. घरता ती आवाज उडली होती. वायर फायर कशाला कामी येते, कुठं पिळणी घ्यायची काय घ्यायची भेटत नव्हतं ना. आऊट फणसाल्या तार भेटत नव्हता. मग त्याला वरदादाकडे न्यावा, ती पट्टी हाणून घ्यावा, तेव्हा ते आऊट फणसालेला मिळून यायचं. घराने खेळ ठोकायला ज्याची जोडणी चालू आहे त्याचा वाकलेला खेळ आणावा लागत. ते बी सावडायला म्हातारी असायचे. इतका तुटवडा होता, एवढा तुटवडा होता, इतका का गोडाला फक्त माणसानं गोड वागणं आता गरजेचं. कळलंय? आठवतं तुम्हाला एक काळ जुन्या लोकांना 10-15 माणसं झोपलेली असायची. एकच चिमणी लावलेली असायची. एकच दिव्याची चिमणी, एकच दिवे. काय परिस्थिती असेल? सकाळी नागपुड्या काळ्या होत्या. त्या घासलेटाच्या दिव्याच्या धुरानं रात्रभर नागपुड्या काळ्या होत होत्या. कसं जीवन जगत असते कल्पना करा. मी याच्याकरता सांगतोय, या 35च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मागच्याची कदर करी जा. ते लय परिस्थितीत हाला किती दिवस काढले आणि त्यानं जमिनी आपल्याला कमवून ठेवल्यात. म्हणून कधी कधी म्हातारपणी त्याचा आदर करीत. त्यानं जर 72च्या दुष्काळात जमिनी कुंडीन काम केलं असतं ना, तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गाठा उपसायला जावं लागलं असतं. आपल्याला कृपा आहे ना लोकांची. फार विकत फार हिरफळायला आवाज झाला. गेल्याबरोबर ते ट्रॅक्टर बाजूला गेल्याबरोबर लगेच बारकं पोकल्यान मधात क्रेन सोडायला मधात मधली मध्ये फिरत आपलं गर 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 त्या गायवाड्या गाय नशी फिरल्यावर आपलं मधली मध्ये फिरत चट भरून घेत आणि दुसऱ्या क्रेनमध्ये वरती संदेश वर येतात. आणि ते संपलं की ते क्रेनच त्याला वरी घेतं बाजूला. पुन्हा ते प्लास्टिक पुन्हा सोड मोठा टोळ त्याला क्रेनमध्ये टाक वरी टाकल्याबरोबर टोळ आदळला आणि खालच्या दगडावर पडल्याबरोबर 2 आणि त्याच्यातून बेंडी तर 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 करत पाषाणाची पोटी तयामुखी चारा 90 फुटावर दगड निघला. 90 फुटावर परिपक्व दगड. कोण चारा घातला असेल त्याला? एक पंढरपुरातल्या मालकाने 90 फुटावरच्या जीवाची दखल घेतोय. त्याचं कर्तव्यांक किती मोठा असेल. म्हणून त्याचं रूप पाहण्याच्या नंतर पाहता श्रीमुख सुखावली सुख ढोलियाची भूक. भूक संपते महाराज. इतकी त्याच्या रूपात ताकद आहे, इतकी त्याच्या रूपात ताकद. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर त्याचं रूप पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज कुत्र्याला सुरती बोलत असेल कोणतं सुख आहे? संध्याकाळी कीर्तन असावं. कोणी पायी पायी चालणारे लोक जवळच्या खेड्याचे येत असते. कोणी कीर्तन करा असू द्या, त्यानं नुसती गाडी थांबून चालता चालता म्हणा कुठले दादा आमच्या गावाचे